श्री हरतालिका पौराणिक कथा. कैलास पर्वतावर उमामहेश्वर बसले होते. तेव्हा पार्वतीने विचारले, हे महेश्वरा, मी असे कोणते व्रत केले की ज्यामुळे आपण मला पती म्हणून मिळालात? ते ऐकून महेश्वर म्हणाले, हे प्रिये, जे व्रत अत्यंत गुप्त असून केवळ माझे सर्वस्व आहे, असे एक उत्तम श्रेष्ठ व्रत मी तुला सांगतो, ते ऐक. ज्या व्रताने तुला माझे अर्धासन मिळाले ते परम मंगल व्रत सर्व पुराणांचे व वेदांचे रहस्य आहे. सर्व व्रतात श्रेष्ठ आहे. भाद्रपद शुद्ध तृतीयेच्या दिवशी हे व्रत केले असता सर्व मनोरथे पूर्ण होतात. तू हे व्रत पूर्वी हिमालयावर केले आहेस. पार्वती म्हणाली, हे महेश्वरा, सर्व व्रतांमध्ये श्रेष्ठ व्रत मी कसे केले ते मला आपणांकडून ऐकायचे आहे. यावर शिवशंकर म्हणाले, या पृथ्वीवर हिमाचल या सुंदर आनंददायक पर्वतावर तू मोठे उत्कृष्ट तप केलेस. तुझे ते उग्र तप पाहून तुझे वडील हिमवान चिंताग्रस्त बनले. ते अत्यंत दुःखी झाले. आपली ही लाडकी लेक कोणाला देऊ अशी काळजी करू लागले. तेव्हा नारद मुनी आकाशमार्गाने तिथे आले. हिमवानाने मोठ्या आनंदाने नारद मुनींचा आदर सत्कार केला. हे मुनिश्रेष्ठ, माझे भाग्य उदयाला आले असावे म्हणून आपले येथे येणे झाले असावे असे मला वाटते. आपण कोणता हेतू मनात धरून आला आहात ते सांगा, हिमवानाने विचारले. हे गिरिराजा, भगवान श्री विष्णूने मला आपणांकडे पाठविले आहे. स्त्रियात रत्नभूत अशी तुझी कन्या योग्य पुरुषाला देणे आवश्यक आहे. वासुदेवासारखा दुसरा वर कुणीच नाही, म्हणून तू आपली कन्या वासुदेवाला द्यावी असे मला वाटते. हिमवान नारदाचे ते बोलणे ऐकून म्हणाले, वासुदेव स्वतः माझी कन्या मागतो आणि आपणही तसे करावे म्हणता तर मला तसे करायलाच हवे. नंतर नारद मुनी श्री विष्णूकडे गेले. म्हणाले, भगवान, मी तुझा विवाह निश्चित करून आलो. हिमवानानेही मोठ्या आनंदाने तुला सांगितले की तुला श्री विष्णूला देण्याचे मी निश्चित केले आहे. तेव्हा तू अत्यंत दुःखी बनलीस. तशीच आपल्या सखीच्या घरी गेलीस. तुला पाहून सखीने विचारले, तू अशी कष्टी का? काय झाले? यावर तू म्हणालीस, महादेवाला पती करावे असा माझा निश्चय आहे, पण माझ्या पित्याने दुसरेच ठरविले आहे. आता मी काय करू? यावर तुझी सखी म्हणाली, तुझ्या पित्याला माहीत नसलेल्या अशा प्रदेशात आपण जाऊया. त्याप्रमाणे तुम्ही दोघींनी विचार केलात. त्या सखीने तुला मोठ्या अरण्यात नेले. इकडे तुझा पिता तुझा सर्वत्र शोध करू लागला. तो मनात म्हणू लागला, माझी मुलगी विष्णूला देण्याचे मी नारद मुनीजवळ कबूल केले होते. आता त्यांना मी काय सांगू? तो तुला शोधण्याकरता एका अरण्यातून दुसऱ्या अरण्यात फिरू लागला. एका घोर अरण्यात रम्य नदीकाठी असलेल्या मोठ्या गुहेत तू तुझ्या सखीसह प्रवेश केलास. अन्न पाणी सर्व वर्ज केलेस. भाद्रपद मासातील शुक्ल तृतीयेच्या दिवशी हस्त नक्षत्रावर तू तुझ्या सखीसह वाळूचे लिंग स्थापून माझे मनोभावे पूजन केलेस. तू माझे स्तुतिगीत गायलेस, जागरण केलेस. तुझ्या या व्रताच्या प्रभावाने माझे आसन हालले. तू जिथे तुझ्या सखीसह व्रत करीत बसली होतीस तिथे मी आलो आणि म्हणालो, हे देवी, मी तुझ्यावर प्रसन्न झालो आहे. तुला हवा असलेला कोणताही वर तू माझ्याकडे माग. तेव्हा तू म्हणालीस की, हे देवा महेश्वरा, तू जर माझ्यावर प्रसन्न झाला आहेस तर तूच माझा पती हो. तुझे हे उद्गार ऐकून हे फार चांगले आहे असे म्हणून मी कैलास पर्वतावर आलो. नंतर प्रातःकाल होताच उत्तर पूजा करून तुझ्या सखीसहित आरंभिलेल्या व्रताचे पारणे तिथेच केलेस. हिमवान तुझा शोध करीत त्या घनघोर अरण्यात आला. त्याने तुला सखीसह पाहिले. तो तुमच्याजवळ आला व म्हणाला, या अरण्यात तू का येऊन राहिलीस? आधी घरी चल. हिमवानाचा हा प्रश्न ऐकून तू म्हणालीस, पिताश्री, तुम्ही माझा विवाह शंकराशी कराल असे मला वाटले होते, परंतु तुम्ही पूर्वी केलेला विचार बदललात म्हणून मी या वनात आले. तुम्ही जर मला शिवशंकराला अर्पण करणार असाल तरच मी घरी येईल, नाही तर इथेच राहील.
मी तसा निश्चय केला आहे. तुझ्या म्हणण्याप्रमाणे मी सर्व करीन असे आश्वासन देऊन हिमवानाने सखीसहित तुला घरी नेले. पुढे तुझ्या पित्याने यथाविधी विवाह करून तुला मला अर्पण केले. देवी, तू जे व्रत आचरलेस त्याच्या प्रभावाने तुला सौभाग्य मिळाले. हे देवी, हे सर्वोत्तम व्रत मी अद्याप कोणालाच सांगितलेले नाही. आली म्हणजे सखी, तिने तुझे हरण करून तुला दूर अरण्यात नेले म्हणून या व्रताला हरतालिका असे नाव पडले. शिवशंकराचे हे उद्गार ऐकून पार्वती म्हणाली, प्रभू, या व्रताचा पूजाविधी मला कृपा करून सांगा. या व्रतापासून काय फळ मिळते आणि हे व्रत कोणी करावे तेही सांगा. पार्वतीचा हा प्रश्न ऐकून शिवशंकर म्हणाले, हे देवी, हरतालिका व्रत हे सौभाग्यदायक आहे. ज्या स्त्रियांना सौभाग्य हवे असेल त्यांनी हे व्रत करावे. केळीच्या खांबांनी तोरण लावून मखर करावे, मग छत लावावे. ते निरनिराळ्या रंगाच्या उत्तम पट्टवस्त्राने सुशोभित करावे. नंतर ते मखर चंदनाने सुगंधित करावे. त्या पूजेच्या ठिकाणी मंगलवाद्याचा गजर करावा आणि सखीसहित तुझी मूर्ती व माझे वाळूचे शिवलिंग करून गंध, पुष्पे, धूप, दीप, फळे इत्यादी उपचारांनी माझे पूजन करावे. नैवेद्य अर्पण करावा. रात्री जागरण करावे. पूजनाच्या वेळी पूजिकेने मंत्र म्हणावेत. ते मंत्र असे: नमः शिवाय शांताय पंचवक्राय शूलिने नंदीभृंगी महाकाल गणयुक्ताय शंभवे शिवायै हरकांतायै प्रकृत्यै सृष्टिहेतवे शिवायै सर्वमांगल्ये शिवरूपे जगन्मये शिवे कल्याणदे नित्यं शिवरूपे नमोस्तुते. देवी पार्वती, या मंत्रांनी तुझ्या सखीसहित तुझी आणि माझी पूजा करावी. नंतर श्री हरतालिका कथा पठन करावी. हे व्रत यथाविधी केले असता सर्व पापांपासून मुक्त होऊन सप्तजन्मांपर्यंत राज्य मिळवून सौभाग्याची वृद्धी होते. दुसऱ्या दिवशी ब्राह्मणास वायदान करावे. नंतर पारणे करावे. हे पार्वती, याप्रमाणे जी स्त्री हे व्रत करील ती तुझ्यासारखी आपल्या पतीसह रममाण होईल. इहलोके अनेक सुखे, ऐश्वर्य, वैभव उपभोगून अंती शिवाचे सायुज्य तिला प्राप्त होईल. हजारो अश्वमेध आणि शेकडो वाजपेय यज्ञ केल्याने जे पुण्य व फळ प्राप्त व्हायचे ते या कथा श्रवण पठणाच्या योगाने प्राप्त होते. हे देवी, याप्रमाणे मी हे उत्तम श्रेष्ठ व्रत तुला निवेदन केले. या व्रताच्या आचरणाने कोट्यावधी यज्ञ केल्याचे फळ प्राप्त होते. इति भविष्योत्तर पुराणे हरगौरी संवादे हरतालिका व्रत कथा समाप्त. ओम नमः शिवाय.